So there's a big outrage against Turkey after Turkey's open support for Pakistan. And in breaking updates coming in, amid the growing backlash in India over Turkey's support to Pakistan during the India-Pakistan military conflict, India's aviation security regulator, the BCAS, has revoked the security clearance of Celebi Airport Services India, which is the Indian arm of the Turkey-headquartered airport ground handling firm Celebi Aviation Holding. Now, this revocation order has said that this decision has been taken in the interest of national security. So, big decision being taken by India. Losing clearance is the Turkish company which is associated with several airports in the country. काय ते नेमका निर्णय आणि काय म्हणाल त्याबद्दल? सेलेबी ही भारतीय विमानतळावरती सेवा देणारी एक कंपनी आहे, जी ग्राउंड हँडलिंग म्हणतो आपण अशा पद्धतीच्या कार्गो सेवा असेल, ग्राउंड हँडलिंग असेल, जी मॅनपॉवर दिली जाते. मोठ्या प्रमाणात या देशावरच्या जवळपास 8 ते 9 विमानतळावरती सेवा देणारी ही कंपनी होती. पण या कंपनीचा मूळ बेस जो होता तो तुर्कस्तानमधला होता, तो तुर्कीचा होता आणि म्हणून अनेक ठिकाणावरून या संदर्भातल्या कंप्लेंट सुद्धा येत होत्या. आणि शेवटी आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की ही जी परिस्थिती आहे, आज पाकिस्तानच्या सोबत खुलेआम तुर्कीने त्यांना पाठिंबा दिला आणि आज ती बेस असलेली कंपनी, त्या देशाची बेस असलेली कंपनी हजारो कामगार या ठिकाणी काम करतात. तर ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गोष्ट होती आणि म्हणून सरकारने हा निर्णय घेतला. आज आमच्या मिनिस्ट्रीच्या विकास म्हणजे जो आपण ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी जे आहे त्याच्या माध्यमातून या देशातल्या सगळ्या विमानतळावरती आता सेलेबी या कंपनीचं काम बंद करण्यात आलं. आणि शेवटी मला असं वाटतं एक जनभावना सुद्धा आहे. शेवटी राष्ट्रप्रथम ही जी भावना आहे आपली, याच्यात आज आपण पाहतो प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भावना आहे. आज आमचा व्यापारी असेल, आमच्या राज्य सरकारचे अनेक निर्णय असतील, सगळेच आपण पाहतो की आज तुर्कीला कुठलेही स्थान या देशामध्ये या देशाचा प्रत्येक नागरिक भारतीय हा देणार नाही. आणि म्हणूनच ही एक राष्ट्रीय सुरक्षेचा हा एक विषय होता आणि म्हणून हा निर्णय आमच्या मंत्रालयाने भारत सरकारने घेतला. तुर्किस्तान असा एक देश होता ज्यांना आपण खूप मदत केली, त्यांच्या भूकंप असो, काही कोविडच्या काळात असो, पण त्यांनी हा यात्रिकांचा साथ देण्याचा निर्णय घेतला होता. बघा, आपला देश हा विश्वशांतीचा संदेश देणारा आपला देश आहे. माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं की कोविड सारख्या महाभयानक संकटाच्या काळामध्ये संपूर्ण जगाला आपण वॅक्सिन दिलं, संपूर्ण जगाला लस दिली. त्याच्यामध्ये आम्ही कुठलाही विचार केला नाही की ही मुस्लिम कंट्री आहे का हिंदू आहे का ख्रिश्चन. आज मानवतेचा संदेश होता आणि ही एक संवेदना असलेला आमचं हे सरकार आहे किंवा आपला देश